साहेब काय सांगाल, काल शेंडा पार्कमधल्या हेरिटेज इमारतीला आग लागली, कुष्ठरोग्यांसाठी जी इमारत वापरण्यात येत होती त्याबद्दल. मी दीपक देवलापूरकर, जनस्वास्थ्य दक्षता समिती म्हणून आरोग्य आणि पर्यावरण विषयामध्ये काम करणारी ही संस्था आहे. मी सुरुवातीला शेंडा पार्क कुष्ठधाममध्ये कुष्ठतंत्रज्ञ म्हणून काम केलेलं आहे. तसा 1979पासून त्या संस्थेशी आजतागायतमध्ये संबंध आहे. रात्री 1 वाजता शेंडा पार्क कुष्ठधामची मुख्य इमारत जी आहे त्याला आग लागली, पण त्यावेळेला काही मला कळालेलं नव्हतं. पण सकाळी एकाचा फोन आला असाची आग लागली म्हणून, आणि जाऊन पाहतो तर संपूर्ण वरचा मधला सगळा उद्ध्वस्त झालेला होता. आणि ते बघून मन विदीर्ण झालं. त्यामुळे गेल्या 46 वर्षाचे माझा संबंध असल्यामुळं तो सगळा इतिहास डोळ्यासमोरून तरळून गेला. ही इमारत म्हणजे नेमकी कधी बांधण्यात आलेली होती आणि त्याचं म्हणजे किती कुष्ठरोगी सुरुवातीला तिथं होते आणि आता काय परिस्थिती आहे? ती जी इमारत आहे ना ती खरं म्हणजे ऐतिहासिक आहे. त्या इमारतीशी संबंध म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने ते पवित्र झालेली ती इमारत आहे. त्या इमारतीला लागून काही खोल्या आहेत. त्या खोल्या घोड्यांच्या पागा म्हणून त्याचा वापर केला जात होता. पुढे राजाराम महाराज त्यांनी काय केले की आपल्या जे कुष्ठपीडित आहेत, विस्थापित झालेले आहेत, तर ते वेगवेगळ्या अनुस्कुरा घाट वगैरे अशा ठिकाणी ते राहत होते. आणि त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन इथे शेंडा पार्क परिसरामध्ये 500 एकर जागा आणि ती इमारत ही वापरायसाठी म्हणून ती दिली. काही काळानं डॉक्टर सिमेंट्स म्हणून सिव्हिल सर्जन होते. त्यांनी मग काही घरकुलं बांधली आणि त्या घरकुलामध्ये पेशंटला ठेवायला चालू केलं. त्या काळी जवळजवळ 250 ते 300 पेशंटचा वावर होता. म्हणजे 500 एकर जी जमीन त्यामध्ये शेती करायची. त्या शेतीतून मिळालेलं जे उत्पन्न असेल तर त्या सगळ्या कुष्ठपीडितांना आहारासाठी, जेवणासाठी वगैरे ते वापरलं जायचं. आणि औषधोपचार त्यावेळेला असायचे. औषधोपचार त्यावेळेला अप्रगतच होते. म्हणजे डॅप्सोन नावाचं एक औषध होतं, ते आयुष्यभर घ्यावं लागायचं. परंतु आयुष्यभर घ्यावं लागायचं असल्यामुळं पेशंटकडून देखील नियमानं औषध घेतलं जात नसायचं. त्यामुळे पेशंट लवकर बरा होत नव्हता. आणि त्या काळामध्ये मज्जातंतूंना दुखापत झाल्यामुळं किंवा त्याचा ऱ्हास झाल्यामुळं हातापायानं विकृती यायची. आणि हातापायाची विकृती हेच खरं म्हणजे सामाजिक घृणेचं कारण बनत होतं. 1965 साली तुम्ही म्हणाला की जिल्हा परिषदेकडे चालवायला गेली, त्यानंतर उत्तर ते काय आलेली, नेमकं काय परिस्थिती झालेली? जोपर्यंत मुख्य शासनाकडं ती व्यवस्था होती तोपर्यंत चांगलं चाललेलं होतं. औषधं मर्यादित जरी असली तरीसुद्धा निदान रुग्णांना सहानुभूतीनं वागवलं जायचं. जिल्हा परिषदेकडे ज्यावेळेला चालवायला जे दिलं गेलं मग त्यावेळेला मेडिकल ऑफिसर, मग कंपाऊंडर किंवा आणखी वेगवेगळ्या जो स्टाफ तो सगळा असायचा. परंतु त्या काळी डॉक्टरांच्यामध्ये देखील त्या बाबतीतलं ज्ञान पुरेसं नसल्यामुळं किंवा त्यामध्ये हे गैरसमज त्यांच्यात असल्यामुळं पेशंटना हात लावून तपासणे किंवा सहानुभूती बाळगणे हा प्रकार नव्हता. लांबूनच पेशंटला पाहिलं जायचं आणि पोटात जरी दुखत असलं तर जरा वर दुखतं आहे काय खाली दुखतं आहे आणि मग औषधं दिली जायची म्हणजे जवळ काय नाही. आता त्या पेशंटना मज्जातंतूच्या ऱ्हासामुळं संवेदना नाहीशी झालेली असते. त्यामुळं हातापायानं जखमा व्हायच्या आणि जखमा झाल्या की त्या लवकर बऱ्या व्हायच्या नाहीत, कारण दुखतच नसल्यामुळे त्याची काळजी घेतली जायची नाही. अशा वेळेला कॉम्प्लिकेटेड ज्या जखमा असतात त्यांना कौशल्यपूर्वक ड्रेसिंग करण्याची गरज भासते. आणि हे खरं म्हणजे डॉक्टरनी करणं गरजेचं असतं. परंतु पेशंटमधलेच एखादा रुग्ण तो ट्रीटमेंट द्यायचा. नंतर आहाराच्या बाबतीत देखील किंवा इतर सुविधाच्या बाबतीत ही सगळी हलगर्जीपणा असल्यामुळं पेशंट त्रासले जायचे. आणि अशा वेळेला मी साधारणतः तिथे 1987ला नोकरीला लागलो. परंतु 1979पासून माझा संबंध होता. त्यामुळं प्रत्येक गोष्ट माझ्या माहितीची होती. ज्यावेळेला नोकरी म्हणून लागलो कुष्ठरोग तंत्रज्ञ त्यावेळेला मला त्यातला आणखी ज्या गैरप्रकार जो आहे तो सगळा अनुभवायला मिळायचा. त्यामुळे आम्ही आवाज उठवायचं ठरवलं. आणि मी नोकरीत जरी असलो तरीसुद्धा मी त्याची तमा बाळगली नाही, कारण त्या कुष्ठरुग्णांना न्याय मिळाला पाहिजे. कारण त्यांची जी अवस्था आहे सामाजिकदृष्ट्या त्यांना आधार देण्याची खरं म्हणजे फार गरज असते. आणि तो आधार त्यावेळेला मिळत नव्हता म्हणून प्रयत्न चालू केले. आणि त्यावेळेला सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर असतील की डॉक्टर सुभाष आठले, आता परवाच त्यांचं निधन झालं, डॉक्टर विजय करंडे, डॉक्टर दोशी, आणखी इतर काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं तिथं वेगवेगळे प्रयोग आम्ही चालू केले. मग त्यात उपचार असतील, प्रबोधन असेल, नंतर प्रत्यक्षात औषधोपचार असतील आणि एकूणच पुनर्वसनाच्या संदर्भात असेल, आम्ही तिथे प्रयत्न चालू केले.
आणि बऱ्यापैकी मग सुधारणा जर चालू झाली परंतु त्या ठराविक मर्यादेपर्यंत. कारण डॉक्टर सुभाष आठलेसारखे जरी व्यक्ती शेंडापार कुष्ठ रुग्णालयामध्ये आले तर सुद्धा कधी पण यावं आणि कधी पण जावं अशा तिथल्या डॉक्टरांचा एक सवय. आणि त्यावेळेला डॉक्टर आठले जर लवकरच 8-8:30ला आले तर मग उपस्थित राहायचं नाही, योग्य सहकार्य करायचं नाही. आणि असं झाल्यामुळं मग डॉक्टर आठले पण काय केले की झोपडपट्टी जी आहे शेंडापार कुष्ठ रुग्णालयाला लागून, म्हणजे बरं झाल्यानंतर परत विकृती जर असेल तर घरी जाऊ शकत नाहीत अशा लोकांची झोपडपट्टी बसलेली. आणि अशा झोपडपट्टीमध्ये जाऊन त्यांनी उपचार चालू केले. हां, त्याला मग पुढं काय झालं की शासनाचे जे काही प्रयत्न आहेत त्यामध्ये प्राथमिक अवस्थेत निदान, प्रभावी औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण यामुळं गावागावामध्ये त्याची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली. आणि प्राथमिक लक्षण काय आहे हे रुग्णांना समजू लागलं. त्यामुळं औषधोपचार घ्यायचे आणि बरं व्हायचं असा कल वाढला. त्यामुळे लवकर औषधोपचार झाल्यामुळे लवकर बरं होणं म्हणजेच विकृती येण्याचं प्रमाण कमी झालं. आणि विकृती नसेल तर मग शेंडापारसारख्या रुग्णालयामध्ये येण्याची काही गरज नाही. तसंच महाराष्ट्रभर ज्या काही वेगवेगळ्या ज्या संस्था किंवा असे दवाखाने होते तिथे देखील हाच प्रश्न होता. त्यामुळं शासनाचं एक धोरण असं ठरलेलं आहे WHOच्या गाईडलाईनप्रमाणे दर 10,000 एकपेक्षा प्रमाण जर कमी असेल कुठल्याही रोगाचं तर तो सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न नाही अशी ती व्याख्या आहे. आणि त्या व्याख्या अंतर्गत शासनाने असं ठरवलं की संपूर्ण जो सगळा स्टाफ आहे आरोग्य खात्याचा, विशेष करून जिल्हा परिषदेचा, जिथं शहरी भाग आहे तिथं काही प्रयत्न चालू ठेवले परंतु ग्रामीण जो भाग आहे तिथला सगळा स्टाफ काढून घेतला. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जो काही स्टाफ आहे त्यांनीच तो प्रश्न हाताळावा. परंतु गंमत अशी होते की ही एक ह्याची स्टेज आहे, शेवटची स्टेज आहे. त्या शेवटच्या स्टेजामध्ये संपूर्ण रोग बरा झाला नाही, प्रमाण कमी झालं. परंतु जे आत्ता अस्तित्वात असलेले जे कुष्ठपीडित आहेत, नवीन पेशंट निर्माण होणार आहेत परंतु विकृती येणार नाही. परंतु विकृती आलेले आत्ताचे जे पेशंट आहेत त्यांच्या बाबतीत काय, आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडे हे काम करण्याची सवय नसल्यामुळं त्यांच्याकडून ते दुर्लक्ष होत राहते. त्यामुळे नवीन पेशंट हे सापडत राहणार आहेत. त्यामुळं शेंडापार्कमध्ये देखील प्रमाण जरी येण्याचं कमी झालेलं असलं तर सुद्धा तिथं अगोदर ॲडमिट असलेल्या लोकांचं काय तर हे बंद होता कामा नये. म्हणून आम्ही मग सुरुवातीला आम्ही आंदोलनं पण केली आणि आंदोलनाने जर प्रश्न सुटत नसेल म्हणून आम्ही मग कोर्टात केस घातली आणि कोर्टानं स्टे दिलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे ही जागा दुसऱ्याला द्यायची नाही किंवा हे दवाखाना बंद करायचं नाही. परंतु स्टाफ कमी झाल्यामुळं किंवा बाकीच्या सुविधा कमी झाल्यामुळं पेशंटची हालाकीची स्थिती आणखी वाढली. म्हणजे राहायला मिळालं, किरकोळ औषधोपचार मिळाले परंतु मूळ प्रश्न काही ते दूर झाले नाहीत. आणि ही अवस्था शेवट हळूहळू म्हातारे जे पेशंट आहेत त्यांचे मृत्यू पावले, काही लोक सोडून गेले आणि आता रुग्णांची संख्या फक्त 3 इतकी राहिलेली आहे. आता 3 इतकी राहिलेलं आहे म्हणून त्याला हाकलून लावायचं की त्यांना तिथेच ठेवायचं आणि एवढा सगळा खर्च करत बसायचं, म्हणजे हा देखील एक प्रकारे सार्वजनिक म्हणजे आरोग्य खात्यासमोरचा हा प्रश्नच आहे. ते आता पेशंट होते का तिथं? 3 पेशंट होते परंतु ती जी इमारत आहे जळलेली तिथे पेशंट नव्हते. कारण ती इमारत आहे ती अधीक्षक शेंडापार कुष्ठधाम म्हणून वापरली जात होती, म्हणजे थोडक्यात कार्यालय म्हणून वापरलं जात होतं. आणि आता स्टाफच नसल्यामुळे ते ओस पडलं. आता तिथे एक पेशंट खाली देखरेखीखाली म्हणून तो राहत होता. परंतु त्या आवारामध्ये एकूणच त्या शेंडापारच्या आवारामध्ये तिथं गुंड, चोर आणि एक प्रकारे गांजा ओढणाऱ्यांचा अड्डा असा तो तयार झाला आणि त्यांच्याकडून पेशंटला धमक्या. त्यामुळे पेशंट एकट्याला ते ठेवणं शक्यच नव्हतं. म्हणून खाली जिथं क्वार्टर्स आहेत त्या क्वार्टर्समध्ये त्या पेशंटला नेलं आणि तिथे 2+1 म्हणजे असे 3 रुग्ण आहेत. ह्या इमारत म्हणजे इकडं प्रशासनानं लक्ष दिलं नाही, त्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे असा प्रकार घडला आहे म्हणायचा. आता हा एक वेगळाच प्रश्न ठरतो. कारण मुळात 3च पेशंट राहिल्यामुळं शासन देखील किती त्याच्याबद्दल देखरेख करणार आहे हा एक प्रश्न आहे. समजा 31-40 पेशंट असतील तर मग आपापच काही ना काही काळजी घेतली असते. हे सगळे जरतरचे प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की आज समाज व्यवस्था इतकी पोखरलेली आहे, किडलेली आहे, तर तो हा सगळा जो परिसर आहे तो गांजा ओढणाऱ्यांचा अड्डा का बनावा? म्हणजे ह्याला कारणीभूत केवळ आरोग्य खात्याचाच प्रश्न नाही आहे, मग पोलीस खात्याचा पण प्रश्न असेल, प्रशासनाचे देखील वेगवेगळ्या प्रश्न असतील. त्याच्यावर नियंत्रणच नाही आहे आणि ते सगळे तो मोकळी जागा असल्यामुळे ते वापरले जात होते. आणि मग गांजा उडणाऱ्यानंतर मग ते दिरंगाईमुळं कुठेतरी ते ठिणगी पडली असेल आणि मग ते पेट घेतला असेल. हा जरताच प्रश्न आहे, जरतरचा प्रश्न आहे.
पण एकूणच समाजव्यवस्थाच बिघडलेली आहे, त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. या घटनेबाबत आपली मागणी काय असेल? मागणी म्हणजे ह्या व्यसनाधीनता आणि गांजा ओढणारे चोर आणि हे त्याच्यावर नियंत्रण, हा केवळ शेंडापारचाच प्रश्न म्हणून नव्हे, हा सर्वच ठिकाणचा प्रश्न आहे. आणि ह्याचा अगदी महिला असतील, लहान मुलं असतील किंवा इतर ह्याच्या सगळ्यांच्यावर वाईट परिणाम होणारे आहेत. त्यामुळं त्याच्यावर नियंत्रण हे पहिल्यांदा झालं पाहिजे. आणि दुसरं, शेंडा पार्कमध्ये जी मोकळी जागा आहे, अर्थात आता मेडिकल कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर कॉलेज असेल किंवा वेगवेगळ्या आणखी कारणासाठी प्रशासन आता मुख्य इमारत तिथं उभं राहत आहे. आता ह्या चांगल्या कामाला जाते, त्याबद्दल आता वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही, कारण मुळात पेशंटच कमी आहेत. पेशंट जर बहुसंख्येनं असते तर आम्ही त्याला देखील विरोध केला असता, परंतु आता नाईलाज आहे तो. पण असलेल्या पेशंटच्या बाबतीत ते उपाशी राहू नयेत आणि त्यांना औषधोपचाराच्या बाबतीत हलगर्जीपणा होऊ नये, योग्य ते औषधोपचार मिळावेत, एवढीच आता अपेक्षा आहे. आगीची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी असेल. हां, हे अर्थातच, कारण ह्याला कारणीभूत कोण म्हणजे आता तपासणी व्हायला पाहिजे. माझ्या मते शॉर्ट सर्किट तरी नसणार आहे, कारण ते कनेक्शनच काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी कट झालेलं आहे असं मला बातमी होती. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे नक्कीच नाहीत. मग आपोआप काय कधी आग लागत नाही, म्हणजे एक्सटर्नल ह्याच्याशिवाय हस्तक्षेपाशिवाय ती आग लागणं शक्य नाही. आणि मग एकच संभावना शिल्लक राहते, ती म्हणजे या गांजा किंवा सिगारेट बिडी ओढून, आणि वरच्या बाजूला आग लागलेली आहे म्हणजे त्याचा वापर कोणीतरी रात्रीच्या वेळेला केलेला आहे कुठल्या तरी कारणासाठी म्हणून, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sau Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sau Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sau Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sau Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.